नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत. 12वीचे रिझल्ट्स लागलेत आणि 12वी नंतर काय हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये असतो. आता काही विद्यार्थी आधीपासून ठरवतात की 12वी नंतर कोणत्या विद्याशाखेला प्रवेश घ्यायचा ते. पण मला खात्री आहे की काही विद्यार्थ्यांचा गट असाही आहे की ज्यांना शेवटपर्यंत हा प्रश्न भेडसावत राहतो. शिवाय आपण ठरवलेल्या विद्याशाखेला प्रवेश मिळेलच असंही नाही. अशा वेळी विद्यार्थी नवनवीन संधी शोधत राहतात. आजचा हा कार्यक्रम आमचा अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे की जे 12वी नंतर वेगवेगळ्या विद्याशाखेच्या शोधात आहेत. आज आपण चर्चा करणार आहोत मत्स्य व्यवसायातील शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी या विषयावर. फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर मत्स्य व्यवसायामध्ये ज्यांना काम करायचं आहे अशा सर्वांसाठी आमचा हा कार्यक्रम आहे. या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर मंगेश शिरधनकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. डॉक्टर शिरधनकर हे मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी इथं मत्स्य विस्तार शिक्षण विभागामध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सर, आजचा आपला विषय आहे मत्स्य व्यवसायाविषयी. खरं तर हा जो व्यवसाय आहे त्याला पूर्ण जगभरात संधी उपलब्ध आहेत. बरोबर आहे. पण महाराष्ट्रामध्ये कोणकोणते कॉलेजेस आहेत किंवा संस्था आहेत? सर्वात पहिल्यांदा ॲक्च्युली भारत सरकारने सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन ही मुंबई वर्सोवा येथे सुरू केली. त्याच्यामागे मुख्य उद्देश होता की भारतात जेवढी मत्स्य व्यवसाय खाती आहेत त्या खात्यात जे अधिकारी काम करत होते त्या अधिकारी ॲक्च्युली MSc झुऑलॉजी असायचे, तर त्यांना मत्स्य व्यवसायाविषयी माहिती व्हावी या उद्देशाने हा पदव्युत्तर कार्यक्रम चालू होता. त्याच्यानंतर 1981 साली रत्नागिरी येथे महाराष्ट्र शासनाने पहिलं मत्स्य महाविद्यालय चालू केलं. हे झाल्यानंतर हे कोकण कृषी विद्यापीठ यांच्या अंतर्गत आहे. हे चालू झाल्यानंतर ॲक्च्युली पुढच्या काळात पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत 2 कॉलेजेस सुरू केली, एक नागपूर येथे आणि दुसरं उदगीर येथे. आता सध्या महाराष्ट्रात 3 मत्स्य महाविद्यालय आहेत आणि एक सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरी एज्युकेशन हे या संस्थेमार्फत मत्स्य व्यवसायाविषयी शिक्षण दिलं जातं. बरं. आणि मग 12वी नंतर जी प्रवेश प्रक्रिया आहे ती साधारण कशा प्रकारे असते? 4 कृषी विद्यापीठं महाराष्ट्रात आहेत. त्या 4 कृषी विद्यापीठाची एक काउन्सिल आहे, महाराष्ट्र काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चरल एज्युकेशन अँड रिसर्च. ह्या काउन्सिलमार्फत त्याची ॲडमिशन होते. जेव्हा 12वीचा निकाल लागलेला असेल त्यावेळेस ॲक्च्युली एक पोर्टल उघडला जातो प्रवेश प्रक्रियेसाठी. म्हणजे ह्या पोर्टलवर ॲक्च्युली जे 12वीचे विद्यार्थी ज्यांनी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र हे 3 विषय घेऊन 12वी केलेली असेल त्यांनी आपला फॉर्म भरायचा. पहिला फॉर्म भरल्यानंतर ॲक्च्युली ग्रीव्हन्ससाठी ओपन केलं जातं. ग्रीव्हन्स जर कुठलेही नसतील तर मेरिट लिस्ट लागते, पहिली गुणवत्ता यादी. या गुणवत्ता यादी लागल्यानंतर राऊंड सुरू होतात. 1, 2, 3 राऊंड होतात. 3 राऊंडमध्ये ॲडमिशन झालेली नसेल तर त्याच्यानंतर एक कन्व्हर्जन राऊंड होतो, म्हणजे रिझर्वेशनच्या सीट्स असतात त्याचं शिफ्टिंग होतं आणि सर्वात शेवटी एक स्पॉट राऊंड होतो. ह्या 5 राऊंड झाल्यानंतर ॲडमिशन क्लोज होते. आपल्या रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयात 40 विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिली जाते. तसेच उदगीर आणि नागपूर येथे ॲडमिशन जी होते ती पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत होते. त्यांचंसुद्धा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे. तिथं महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेता येते. पण रत्नागिरी इथे जर ॲडमिशन होणार असेल तर 70% जागा ह्या कोकणातील मुलांसाठी रिझर्व्ह आहेत. आणि कोकणातल्या मुलांसाठी म्हणजे साधारणपणे आपण जर जिल्हे बघितले तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ग्रेटर मुंबई, मुंबई सबन, ठाणा आणि पालघर या जिल्ह्यातनं जी मुलं पास होतील त्यांच्यासाठी 70% आहे. हा कोकण कृषी विद्यापीठाचा भाग असल्यामुळे त्यांच्यासाठी ते 70% राखीव जागा ठेवलेल्या आहेत आणि 30% उर्वरित महाराष्ट्रात. पण नागपूर आणि उदगीरमध्ये तसं काही रिझर्वेशन नाही. महाराष्ट्रातले कुठलाही विद्यार्थी तिथं ॲडमिशन घेऊ शकतो. फक्त ज्या मुलांना ॲडमिशन घ्यायची आहे मत्स्य व्यवसाय शिक्षणासाठी त्यांनी ॲक्च्युली दोन्हीकडचे फॉर्म भरायला हरकत नाही. बरं. आणि ही सगळी प्रक्रिया आता जी तुम्ही सांगितली ती सगळी ऑनलाईन आहे? दोन्ही विद्यापीठातली प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. बरं. फक्त मला वाटतं त्याच्यासाठी PCB ग्रुप असणं 12वीला हे गरजेचं आहे. बरोबर. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी पाहिजे. पण आणखी एक 2 कोर्स ॲक्च्युली फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी हा एक कोर्स ॲक्च्युली काही विद्यालयात 11वी 12वीला दिला जातो. त्या मुलांना
10 मार्क जास्त मिळतात, 10% मार्क ॲडमिशन घेताना. तसंच एक ॲक्वाकल्चर म्हणून आहे B9, तो सब्जेक्ट घेऊन जरी ते 11वी-12वीला जर त्यांनी घेतलेला असेल तर त्यांना 10 मार्क जास्त मिळतात इतर मुलांपेक्षा. ह्याचा जो कालावधी असतो या अभ्यासक्रमाचा हा 12वी नंतर किती असतो? पदवी अभ्यासक्रमाला जर ॲडमिशन घेतली तर डिग्री जी आपल्याला मिळणार आहे ती बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स असेल. तो 4 वर्षाचा कोर्स आहे. पूर्वी हा 3 वर्षाचा होता, पण 1991 सालानंतर हा 4 वर्षाचा केलेला आहे. आणि 10वी पूर्ण केलेली जी मुलं असतील त्यांना ॲक्च्युली पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. मत्स्य अभियांत्रिकी पदविका असं या कोर्सचं नाव आहे. डिप्लोमा इन फिशरीज इंजिनिअरिंग असं त्यांना डिप्लोमा मिळू शकेल. बरं, मग डिप्लोमा नंतर परत डिग्रीला घेऊ शकतात का ॲडमिशन? 3 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर फक्त 8 जागा रिझर्व्ह आहेत BFSC साठी. BFSCला ते ॲडमिशन घेऊ शकतात, पण सेकंड इयरला त्यांची ॲडमिशन होते. म्हणजे आपण असं जर बघितलं तर 12वी नंतर जर एखादा मुलगा फिशरीज कॉलेजला आला BFSC करण्यासाठी तर त्याचे 10वीपासून आपण वर्ष मोजली तर 6 वर्ष होतात. डिप्लोमा 3 वर्षाचा करून सेकंड इयरला ॲडमिशन घेतल्यानंतर सुद्धा 6 वर्षांनीच त्याची डिग्री होऊ शकते. म्हणजे दोन्ही कालावधी सारखाच राहतो. बरोबर आहे. सर, पदव्युत्तर जे शिक्षण आहे ते कुठल्या कॉलेजेसमध्ये उपलब्ध आहे आणि तिथे कोणते कोणते अभ्यासक्रम आहेत? पदव्युत्तर अभ्यासक्रम ॲक्च्युली रत्नागिरी मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी येथे 9 विविध विषयात दिला जातो. त्याचप्रमाणे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन ही संस्था मुंबईत स्थित आहे. तिथं 11 डिसिप्लिनमध्ये म्हणजे विविध विषयात पदव्युत्तर कार्यक्रम राबवला जातो. पण ह्या कार्यक्रमासाठी जर आपल्याला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याची एक JRF म्हणून परीक्षा होते, ज्युनियर रिसर्च फेलो. ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांनी परीक्षा दिल्यानंतर जी मुलं गुणवत्ता यादीमध्ये येतात त्या मुलांना इथं प्रवेश मिळतो. जेव्हा ते ही फेलोशिपची परीक्षा पास करतात तेव्हा त्यांना चांगल्या प्रकारची विद्यावेतन पण मिळतं. बरं. आणि ज्या मुलांना विद्यावेतन मिळणार नाही, विद्यावेतनाशिवाय सुद्धा इतर भारतातल्या इतर जी मत्स्य महाविद्यालय आहेत तिथे त्यांना ॲडमिशन मिळू शकते. सगळ्यात आधी आपण नोकरीच्या दृष्टीने कोणत्या संधी उपलब्ध आहेत ते माहिती करून घेऊया. शासकीय सेवेत, शासकीय म्हटल्यानंतर राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या दोन्ही ठिकाणी त्यांना नोकरी मिळू शकते. राज्य शासनाचा ॲक्च्युली मत्स्य व्यवसाय विभाग आहे, खातं आहे. ह्या खात्यामध्ये मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी ही पदं असतात किंवा सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी ह्या पदावर त्यांची नियुक्ती होऊ शकते. म्हणजे त्यांनी जो कोर्स पूर्ण केलेला असेल, पदवी केली असेल किंवा पदव्युत्तर केलेली असेल त्याप्रमाणे ॲक्च्युली प्रत्येकाची इलिजिबिलिटी ही वेगळी आहे. त्याप्रमाणे तिथं त्यांचं नियुक्ती होऊ शकते. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या काही संशोधन संस्था आहेत किंवा शिक्षण संस्था आहे. म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरी एज्युकेशन ही शिक्षण संस्था आहे. तशाच काही सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिशवॉटर ॲक्वाकल्चर, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इनलँड ॲक्वाकल्चर अशा ज्या संस्था आहेत ह्या संस्थांमध्ये सुद्धा संशोधक असतात. या संशोधकांची नियुक्ती होते, तिथं ते अर्ज करून नियुक्ती होऊ शकते त्यांची. बरं, शासकीय संस्थांमध्ये तुम्ही म्हणालात की नियुक्ती होऊ शकते, शास्त्रज्ञ म्हणून देखील नियुक्ती होऊ शकते. तर पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम झाल्यावर ही नियुक्ती होऊ शकते की त्यासाठी आणखी काही दुसऱ्या परीक्षा देणं आवश्यक आहे? आता संशोधक म्हणून जर केंद्र शासनाच्या जेवढ्या संशोधन संस्था आहे इथं जर त्यांची नियुक्ती होणार असेल तर त्याच्यासाठी एक बोर्ड आहे, ASRB म्हणतात, ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड. हे बोर्ड ॲक्च्युली जाहिरात काढतं. जाहिरात काढल्यानंतर अर्ज जे येतात, अर्ज आल्यानंतर एक प्रवेश प्रक्रिया होते. ह्या परीक्षेला बसल्यानंतर ज्यांची गुणवत्ता यादी डिक्लेअर होते नंतर त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. मुलाखती झाल्यानंतर ज्यांची नियुक्ती होते त्यांना 6 महिन्याचं ट्रेनिंग दिलं जातं. ह्यातलं 3 महिन्याचं ट्रेनिंग हे नाम हैदराबाद इथं दिलं जातं. त्यांना रिसर्च मॅनेजमेंटवर शिकवलं जातं आणि राहिलेले 3 महिने हे ज्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांची नियुक्ती होईल तिथं फील्ड ट्रेनिंग दिलं जातं. हे पूर्ण झाल्यानंतर ते शास्त्रज्ञ म्हणून काम करू शकतात. बरं सर, वित्तीय संस्थांमध्ये देखील ह्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांचं फिशरीमध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना खूप संधी उपलब्ध आहेत, तर त्याबद्दल सर्वात अशी आपण बँक बघितली तर नाबार्ड, नॅशनल ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट बँक. ह्या बँकेत ॲक्च्युली फिशरीज सेक्टरमध्ये फायनान्स केला जातो. त्यामुळे फिशरीज ग्रॅज्युएट किंवा फिशरीज पदवीधर आहेत, पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना ॲक्च्युली असिस्टंट मॅनेजर ह्या पदावर नियुक्ती होऊ शकते. त्याचप्रमाणे ॲक्च्युली नाबार्ड ही रिफायनान्सिंग म्हणून काम करते.
म्हणजे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत किंवा नॅशनलाइज बँक्स आहेत, ह्या बँका सुद्धा फिशरीजमध्ये फायनान्स करतात. तर जी काय त्यांच्याकडे प्रस्ताव येतात फिशरीजच्या फायनान्सबद्दलचे, त्यांचं अनालिसिस करून ते व्हायबल आहेत, टेक्निकली व्हायबल आहेत, फायनान्शियली व्हायबल आहेत की नाही हे चेक करण्यासाठी ॲक्च्युली हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची गरज असते. म्हणून ॲग्रिकल्चर ऑफिसर जसे अपॉइंट केले जातात तसेच फिशरीज ऑफिसर बँकेमध्ये नियुक्त केले जातात. आणि मला वाटतं त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत त्या म्हणजे व्यवसायामध्ये. तर त्याबद्दल काय सांगाल? आपण असं बघितलं तर खादी क्षेत्र आहे. ह्या खादी क्षेत्रात ॲक्च्युली दोन मुख्य घटक पडतात. ते म्हणजे एक प्रक्रिया कारखाने, मत्स्य प्रक्रिया कारखाने हे एक मोठं क्षेत्र आहे. म्हणजे आपला भारताचा किनारा हा जवळजवळ 8,000 किलोमीटर आहे. या 8,000 किलोमीटरच्या पूर्ण किनाऱ्यावर विविध ठिकाणी प्रक्रिया कारखाने आहेत. या प्रक्रिया कारखान्यामध्ये सुपरवायझरपासून सिनियर मॅनेजर ह्या सर्व पदावर ॲक्च्युली BFSC किंवा डिप्लोमा पूर्ण केलेले जे विद्यार्थी ते काम करू शकतात. याच्यात ॲक्च्युली परत सेक्शन पडतात. म्हणजे फ्लोअरवर काम करणारे सुपरवायझर किंवा प्रोक्युरमेंट सुपरवायझर असे विविध पद आहेत. ह्या सर्व पदावर ॲक्च्युली BFSC काम करू शकतात. त्याचप्रमाणे दुसरं क्षेत्र जर आपण बघितलं तर मत्स्य संवर्धन, म्हणजे तलावात मासे वाढवून त्याचं उत्पादन घेतलं जातं, ते मासे निर्यात केले जातात. तर ह्या क्षेत्रात सुद्धा ही मुलं काम करू शकतात. अच्छा. जे संवर्धन केलं जातं ह्याच्यासाठी काही निविष्ठा लागतात, म्हणजे इनपुट्स लागतात. ते इनपुट तयार करणारे काही कारखाने आहेत. त्या कारखान्यांचे वितरक म्हणून ही मुलं काम करू शकतात किंवा सेल्स मॅनेजर आपण जसं म्हणतो तसं. आणखी एक गोष्ट ते ह्याच्यात एक होऊ शकते, म्हणजे ते स्वतःचे जसे शॉप्स असतात तसे शॉप्स उघडून ॲक्च्युली विक्री करू शकतात त्याची. त्याचप्रमाणे सल्लागार म्हणून पण काम करू शकतात या इंडस्ट्रीमध्ये. सर, साधारण भारतामध्ये मत्स्य व्यवसाय याचं स्वरूप थोडक्यात काय आहे सांगू शकाल? पूर्ण भारतामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे आपण पहिलं महाराष्ट्राचं बघूया. महाराष्ट्राचं साधारणपणे 4.5 लाख टन एवढं उत्पन्न आहे आणि साधारणपणे 2300 कोटीपर्यंत आपला निर्यातीचा हे आहे. एवढा प्रचंड प्रमाणात ह्यात पैसा असल्यामुळे हे क्षेत्र फार झपाट्याने वाढतंय. पण अगदी छोट्या प्रमाणात समजा जर मला स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे तर काय करू शकतो? एखाद्या मुलाने जर मनात आणलं तर शोभिवंत माशाचं एखादं हॅचरी म्हणजे बीजोत्पादन केंद्र किंवा रिअरिंग युनिट म्हणजे मासे वाढवण्याचं केंद्र तो स्वतःचं स्थापू शकतो. त्याचप्रमाणे शिंदाणा म्हणतात काकई, काकईचं उत्पादन घेऊन राबच्याद्वारे काकईचं उत्पादन घेऊन त्यातनं तो आपलं रोजीरोटी मिळवू शकतो. खेकडा माहिती असेल, त्याला क्रॅब म्हणतात. ते ॲक्च्युली प्रचंड मागणी आहे मार्केटमध्ये, म्हणजे मत्स्याहारी लोक त्यासाठी तुटून पडतात. तर त्याचं संवर्धन करून त्यातनं तो उत्पन्न मिळवू शकतो. हे झाले संवर्धनातनं. दुसरं मत्स्य प्रक्रियेत जर आपण म्हटलं तर ॲक्च्युली मत्स्य प्रक्रिया जेव्हा केली जाते ह्याचा मुख्य उद्देश असतो तो निर्यात. म्हणजे बाहेर एक निर्यातदार असतो आणि इथं प्रोड्युसर असतो जो उत्पादक असतो. ह्याच्यामध्ये एक दुवा लागतो. तर एखाद्या बाहेरच्या बायरला जो पदार्थ पाहिजे तो भारतात शोधायचा कोणाकडे उपलब्ध आहे, प्रोड्युसरकडे, आणि तो त्याला मिळवून द्यायचा. असं काम करणारे जे असतात त्याला बायस रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात. आणि हे करत असताना ॲक्च्युली त्या माशाचा दर्जा बघणे, म्हणजे मत्स्यपदार्थाचा दर्जा बघणे, तो योग्य असेल तर तो बाहेर पाठवणे हे अपेक्षित असतं. आणि जसं यांनी ते शिक्षण घेतलेलं असल्यामुळे हे काम हे चांगल्या प्रकारे करू शकतात. सर, साधारण पर्सेंटेज सांगू शकाल तुम्ही की किती लागतं, किंवा मागच्या वर्षीचं किंवा मागच्या 1-2 वर्षाचं? तर शेतीचा जर दाखला असेल 7-12 असेल तर त्याचे 12 मार्क जादा मिळतात. मगाशी मी एक 10 मार्क सांगितले होते जर एखादा मत्स्य प्रक्रिया किंवा विषय असेल तर. पण दोन्ही मिळून 22 होतात, तर मॅक्झिमम 20 मार्क मिळू शकतात. आता हे मार्क ॲड केल्यानंतर साधारणपणे जे आपल्या संविधानाप्रमाणे जी रिझर्वेशन्स आहेत त्या रिझर्वेशनप्रमाणे कॅटेगरीप्रमाणे पर्सेंटेज बदलत राहील. पण साधारणपणे 65% जर मार्क असतील तर ही ऍडमिशन होऊ शकेल. 65 म्हणजे पूर्ण ॲग्रिगेट 65 का फक्त PCBचे 65? ॲग्रिगेट 65. सर, आपण इतक्या वेगवेगळ्या विषयांवर खरं तर बोललो, म्हणजे अभ्यासक्रम, व्यवसाय आणि नोकरी या संदर्भात. तर आणखी तुम्हाला या विषयाबद्दल काय सांगावं असं वाटेल विद्यार्थ्यांना? आपण जर ॲक्च्युली इंजिनिअरिंग किंवा MBBS, म्हणजे प्रत्येक मुलाच्या मनात एक इच्छा असते की काहीतरी व्हावं म्हणून, किंवा
ह्या क्षेत्रात जर तुमचा प्रवेश झाला नाही, जर तुम्ही प्लेन BSc साठी जाणार असाल, म्हणजे रेग्युलर आपली ट्रॅडिशनल कॉलेजमधली डिग्री, त्याच्याऐवजी जर ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली तर तुम्हाला एक चांगली संधी आहे. म्हणजे आजपर्यंत आमच्या कॉलेजमधनं जेवढे काही विद्यार्थी बाहेर पडलेले त्याच्यापैकी कोणीही अनएम्प्लॉईड नाही आहे. प्रत्येकाला नोकरी नाही तर सेल्फ एम्प्लॉईड तरी आहे. त्यामुळे प्लेन BSc पेक्षा नक्कीच जास्त पगाराच्या संधी इथं उपलब्ध आहेत. सर, आज आपण इथे आलात आणि अतिशय वेगळ्या विषयावर खूप छान मार्गदर्शन केलं. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.